नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे जरांगे पाटलांची। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटलांमध्ये ऑनलाईन बैठक झाली। मात्र जरांगे पाटील सगळे सोयरे शब्द आणि 20 जानेवारीच्या मुंबईतल्या उपोषणावर ठाम आहेत। पाहूया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जरांगे पाटलांची ऑनलाईन बैठक झाली। या बैठकीत जरांगे सगळे सोयरे शब्दावर ठाम आहेत। सगळे सोयरे याचा अर्थ काय की ज्याच्याशी आपलं सोयर पण होतंय तो, परंतु आमच्या शब्दाचा गैरअर्थ केला गेला की सगळे सोयरे म्हणजे आईची जात लावली पाहिजे, आईची जात असा त्याचा शब्द लावला गेला। सगळे सोयरे म्हणजे ज्याचं सोयर पण तिथं होतंय किंवा मला एखाद्याकडे मुलगी द्यायची किंवा आमच्या घरात करायची, ते सगळे सोयरे ते असलेच पाहिजे, ज्याची नोंद सापडली त्याला काय प्रॉब्लेम, काय प्रॉब्लेम नसताना बाकीच्या सगळ्यांचे कोणाचे पुरावे नसतानाही ते आरक्षणामध्ये, आमचे पुरावे असताना आरक्षणामध्ये नाहीये। आमची तुम्हाला एवढी शेवटची विनंती, एक तर सगळे सोयरे शब्द त्याच्यामध्ये घ्या, आपला विषय इथं संपतोय, कारण सगळे सोयरे घ्यायला काय अडचण, काहीच अडचण नाही। मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम शिंदे समितीनं केलं। 2 अहवालही सरकारला देण्यात आले, मात्र गावागावांमध्ये नोंदी तपासल्याच गेलेल्या नाही असा आरोप जरांगेंनी केला। त्यावर प्रत्येक गावातले रेकॉर्ड तपासणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। का बरं आमच्यावर अन्याय हा कोणाच्या सांगण्यावर आहे? ते कोणाच्या सांगण्यावर चालले? गावात जर तपासले जाणार नसले तर शिंदे साहेबाच्या समिती मरणाचं काम करते, खालचे अधिकारी जर कामच करणार नसले तर अहवाल निरांकन येणार। याच्यात कसला जातीवाद असला पाहिजे अधिकाऱ्यांपाशी? याच्यात काय जातीवाद समज? अधिकारी हा जातीवादी असला नाही पाहिजे तरच न्याय मिळेल ना। गावच तपासले जाणार नाही, 33-34चा रेकॉर्डच घेतला जाणार नाही, 33-34चा रेकॉर्ड मान्य नाही एका शासनाला तर मान्य, तरी आमचे घेतले गेले नाहीत। प्रत्येक गावाचं रेकॉर्ड 100% तपासलं जाईल। स्पेशल ड्राईव्ह घेऊ आपण आणि 100% तपासू, आणि 33-34 कुठेही काही आहे होणार नाही। आणि म्हणून मी आपल्या बैठकीच्या अगोदर सर्व विभागीय आयुक्तांना आणि कलेक्टरना देखील सूचना दिल्या, पण आता जे तुम्ही निदर्शनास आणलंय त्याप्रमाणे मी सांगतो, प्रत्येक गाव जे आहे 100% तपासणी। 20 जानेवारीला जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून मुंबईकडे उपोषणासाठी रवाना होणार आहेत। त्यामुळे जरांगेंनी मुंबईत न येता सरकारला सहकार्य करावं यासाठी ऑनलाईन बैठकीचं आयोजन करण्यात आलं। पण 20 जानेवारीपर्यंत सरकारनं मार्ग काढावा, नाहीतर ऐकणार नाही असं जरांगे म्हणाले। 20 जानेवारीच्या आत हा डाटा पूर्ण तुम्ही तयार करायला लावा आणि त्याच्या आत मात्र निर्णय काढा। त्याच्या बाहेर आम्ही ऐकणार नाही शिंदे साहेब, कारण तुमच्या शब्दाखातर आम्ही तुम्हाला 7 महिने दिलेले, 7 महिने। शिंदे समितीला एकूण 54 लाख नोंदी सापडल्या। ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना ओबीसींचं जात प्रमाणपत्र मिळेल। विशेष म्हणजे जरांगेंच्या कुटुंबियांची कुणबी नोंद सापडलेली नाही। नाही कुणाच्यात नाही सापडल्या तुमची? नाही मग सापडून नका सापडणे, माय बाप्पा लेकरांच्या सापडल्या, हेच मला सापडत नाही सापडत नाही सापडत नाही। मय नाही, साष्ट पिंपळगावचे नाही, बांबेरीचे नाही, अंतरवालीचे नाही, बऱ्याच जणांचे सापडण्याचं आमचं धोरण कुठे टिकिता? लोकांचं सापडा नाही, आणखीन असून गेवराई तालुक्यात असून सुद्धा सांगितलं निरंकाय अहवाल नाही म्हणून तिथं 61 गावात सापडल्या। नाही माझ्याबद्दलचं खरंच नाही, माझ्या आमच्या कोणाच्या डोक्यात नाही कोणासाठीच नाही, आम्हाला नाही मिळाले तरी हरकत नाही, माझ्या गोरगरीब मराठा समाजाला मिळावं। अंतरवाली सराटीहून दत्ता कनवटे आणि संजय सरोदेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।